नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला नियंत्रण रेषेच्या आत अनधिकृत बांधकाम करण्यात आले। त्याबद्दल नेरळ गावातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर रायगड जिल्हा परिषद, नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी तसेच तक्रारदार यांची बैठक झाली आहे। या बैठकीत राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या नियंत्रण रेषेत बांधकाम करता येत नसल्याने जागेची मोजणी करून अतिक्रमण काढण्यात येईल अशी माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे। दरम्यान या प्रकरणी नेरळ गावातील तरुण आणि तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जमले असल्याने रस्त्यालगत बांधकाम करण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जिजामाता भोसले तलावाच्या मागील बाजूस तसेच कल्याण नेरळ कर्जत राज्य महामार्ग 76 लगत बांधकाम सुरू करण्यात आलंय। या बांधकामाबाबत नेरळ ग्रामपंचायतकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या। त्यानुसार नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व संबंधित अधिकारी आणि तक्रारदार यांची बैठक नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। यावेळी नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, नेरळ विकास प्राधिकरण तांत्रिक अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश खिल्लारे, शाखा अभियंता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण उपविभागाचे शाखा अभियंता थोरात आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले हे उपस्थित होते। आज 29 जुलै 2025 रोजी ही सभा झाली। यामध्ये तक्रारदार कोंडीराम कांबरी, रोहन चव्हाण, गणेश खराटे यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते। यावेळी 100हून अधिक नेरळमधील ग्रामस्थ देखील उपस्थित होते। सुरुवातीला कल्याण कर्जत रस्ता हा ज्या खात्याकडे आहे त्या खात्याचे उरण उपविभागाचे शाखा अभियंता थोरात यांनी रस्त्याच्या मध्यापासून 37 मीटरवर नियंत्रण रेषा असून त्यापुढे बांधकाम करण्याची परवानगी नगर रचना विभाग देत असते। त्यामुळे रस्त्यालगत करण्यात येत असलेले बांधकाम हे अनधिकृत असून आमच्या विभागाने संबंधित बांधकाम करणारे यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली। तर नेरळ विकास प्राधिकरणकडून देखील नोटीस बजावली असल्याची माहिती देण्यात आली आहे। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने रोहिदास मोरे, बंडू क्षीरसागर, प्रथमेश मोरे, सनी चंचे, नम्रता कांदळगावकर, श्रद्धा कराळे, परेश सुर्वे यांनी देखील आपली भूमिका मांडली। जागा मालक यांनी हे बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। इतकंच नव्हे तर जिजामाता भोसले तलावातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेला मार्ग देखील संबंधित जागा मालकाने बंद केला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे संबंधित विभागाने पाहणी करून तातडीने हे बांधकाम थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच अनधिकृतरित्या करण्यात आलेले बांधकाम निष्कासित करण्यात यावे अशी देखील मागणी तक्रारदार आणि उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे। राजमाता जिजाऊ भोसले तलावाच्या मागील बाजूस बांधकाम सुरू असलेल्या जागेचे मालक देखील उपस्थित होते। ग्रामपंचायतकडून नोटीस बजावण्यात आलेले मुजाहिद खोत यांनी नोटिसा येथील गृहनिर्माण सोसायटीला जायला हवी अशी सूचना करून सदर जमीन आपल्या मालकीची असल्याचे कागदपत्र दाखवली। सदरील जागेवरील बांधकाम हे आपल्या हद्दीत असून अनधिकृत नसल्याचे जागा मालकाचे म्हणणे आहे। त्यावेळी ग्रामस्थांनी असे रस्त्यावर बांधकाम केले जात असताना ग्रामपंचायत मुग गिळून गप्प बसलीये का असा ठपका ठेवत ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून यावर योग्य निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासक धनगर यांनी ग्रामस्थांना दिलाय। दरम्यान जिजामाता भोसले तलाव हे ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात येत असून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नेरळ प्राधिकरणकडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली। याबाबत संबंधित जागा मालकाने सादर केलेली कागदोपत्री दस्तावेज पडताळणी करून निर्णय घेतला जाईल। तसेच संबंधित जमिनीची मोजणी नेरळ विकास प्राधिकरण करून घेईल असे स्पष्ट आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलंय। नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये राजमाता जिजाई भोसले तलाव याला लागून असलेल्या कल्याण महामार्गात अनधिकृत बांधकाम सुरू आहे। त्यासाठी त्या अनधिकृत बांधकामावरती योग्य ती कारवाई नेरळ ग्रामपंचायत प्रशासक, जिल्हा परिषद आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी करावी हा विषय घेऊन आज आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत। सदर बांधकाम हे गेले 15 दिवस सुरू आहे। तिथे अनधिकृत टपरी सुद्धा सुरू झालेली आहे आणि भविष्यामध्ये तिथे अनेक दुकानं सुद्धा होतील। ते तलावाचं पाणी जातं, बॅकवॉटर, तिथे नुकसान होऊ शकतं आणि तलावाच्या बॅकवॉटरला तिथे जागा नाही आणि मुख्य म्हणजे ती जागा त्या संबंधित व्यक्तीची नाही। तर त्वरित नेरळ ग्रामपंचायतीने आणि संबंधित सर्व प्रशासनावर याच्यावरती कारवाई करावी आणि ते सुरू असलेलं अनधिकृत बांधकाम थांबवावं अशी मी इच्छा करतो। प्रशासनाने जे उत्तर दिले ते एक प्रकारे केराच्या टोपलीत आपल्यासारखं केलेलं आहे। प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेतलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं होतं की जे राजमाता जिजाऊ भोसले तलावाच्या बाजूचे अतिक्रमण चालू आहे ते अतिक्रमण थांबवण्यात यावं। हे वारंवार तक्रार नागरिक करत होते। त्यात आज बहुजनमध्ये 100च्या वरती नागरिकही आले ते बांधकाम थांबवण्यात। तर आमचं एक म्हणणं आहे की जो PWDचा रोड बांधले ते रोड बांधून सोडून ते बांधकाम करावं
आणि मुळात ती जागा ग्रामपंचायतच्या तलावाची सुद्धा आहे आणि तिथनं बॅकवॉटरचं पाणी येतं आणि हे बॅकवॉटर हा आत्ता त्यांनी बंद केलेला आहे. तो बॅकवॉटर तो मोठ्या प्रमाणात नाला होता. आज एक प्रकारे आपण बोलतो नैसर्गिक त्याप्रमाणे हा बॅकवॉटर नाला पूर्वीपासून होता. तो आज तो बॅकवॉटर नाला कमी छोट्या प्रमाणात केलेला आहे. मग पुढे मग तलावाचं पाणी पोहोचून बाहेर येऊ शकतं. तर तो नाला लवकर खुला होला आणि जे साईड मार्जिन म्हणजे जे त्यांनी बांधकाम केलेले आता एक टपरी बांधली इतर बांधकाम सुरू होते ते काम त्वरित ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन PW असेल झेडपी असेल प्राधिकरणाने थांबवावे. तर यांच्याकडे एकच उत्तर भेटतं की प्रशासकांना की आम्ही ह्यांना सांगितले ते बोलतो आम्ही पेपर मागवले पण या दिवस रात्रीतून हे काम उभं राहिले तर याची भूमिका कोण मांडणार आहे. हे काम कोण रोखणार आणि हे काम पुढे कोण तोडणार. कारण की आज आणि दुसरी महत्त्वाची ग्रामपंचायतने 14 हेक्टरच्या निधीमधून नेरामध्ये विविधीकडे कचराकुंड्या तोडलेल्या आहेत. त्या जिथं जे बांधकाम चालू आहे तिथं माती भरणी टाकण्याच्या अगोदर कचराकुंडी होती. तिथं 2 कचराकुंड्या शासनाच्या निधीतून पडलेल्या पण या आज कचराकुंड्या तिथं गायब झाल्या. म्हणजे एक प्रकारे बोलायला गेलं की कचराकुंड्या यांनी तोडल्या तिथं मातीची भरणी टाकली. मग ग्रामपंचायत याच्यावर कारवाई अद्याप करत नाही. आम्ही वारंवार सांगितले की याच्यावर कारवाई कधी करणार ग्रामपंचायत. अद्याप ग्रामपंचायतने एकही कारवाई केली नाही. एखाद्या गरीबाने नागरिकांनी तिथली कचराकुंडी हटवली घराच्या उंबरी तोडली तर त्यांच्यावर ग्रामपंचायत कारवाई करते. तर आज या व्यक्तीवर ग्रामपंचायत कारवाई करणार का. ग्रामपंचायतने आता दिलेली जी उत्तर आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का. समाधानी ग्रामपंचायतचं उत्तर अजिबात नाहीये. त्याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय. ग्रामपंचायत PW प्राधिकरणाकडे होते. काही ग्रामपंचायत भूमिका आहे ना आपल्या गावात आजूबाजूला अतिक्रमण म्हणून आपण समजून कळवावं. जेव्हा नागरिकांच्या तक्रारी तेव्हा तुम्ही कळवणार का. मग ह्याच्या पुढे समोरचे तक्रारदार बोलतात की याच्या पुढे अतिक्रमण आहे ते का नाही. पण हे ग्रामपंचायत प्रशासनाने थांबवणं गरजेचं होतं ना. आज काम पत्रव्यवहार करणार आहेत. यापूर्वी पत्रव्यवहार केलेले आहे पण आज आमच्या राजमाता जिजा भोसले तलावाचं ते शुद्धीकरण चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे. ते कामही दिसणार आहे आज अतिक्रमण झाल्यावर. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारे चालू होतील. मागच्या बाजूला गॅप गल्ली तयार झालेल्या आहेत त्यामुळे आणि तिथं एक जुनी विहीर पण आहे. त्या विहिरीला जायला रस्ता सोडला जातो. तसं तिथले नेरळ गावचे एक कुंभार आहेत एक शेतकरी त्यांची जागा तिथे निघते. तर संबंधित कुठलेही काही न करता डायरेक्टपणे टपऱ्यांचं बांधकाम चालू केलेलं होतं. हे काम त्वरित थांबलं पाहिजे आणि तिथे 1-2 टपरी उभी राहिली ती त्वरित प्रशासनाने तोडली पाहिजे. हीच आमची मागणी. वेळ लागल्यास गावातले सगळे नागरिक यात कुठलंही राजकारण न आणता सगळे नागरिक एकत्र होऊन त्याच्याबरोबर जो लढा द्यायचा आम्ही तो गावातले सर्व नागरिक एकत्र होऊन लढा देण्यास तयार आहे. आज आपण जी तक्रार आली खोत साहेबांच्या विरुद्ध त्यांना आपण इथं बोलवलं. तक्रारदाराच्या सोबत त्याची तक्रार पण ऐकवले. तक्रारदाराला त्याच्या जागेची अंतर्निश्चित करायला सांगितले. त्याचप्रमाणे PWचा रस्ता क्रमांक 76 कर्जत ते डोणे याच्या रस्त्याच्या त्यांच्या साईडपट्टीच्या अंतर निश्चित करण्यासाठी सावली बांधकाम विभागाला सांगितले. तसंच गावठाणाबाहेरची जो परिसर आहे त्याची जबाबदारी नेरळ प्राधिकरणाची आहे. ते प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी म्हणून आमचे खिलारी साहेब उपाध्याय ते उपस्थित आहेत. त्यांचे सहकारी आणि त्यांनी त्याची जबाबदारी बघून त्यांचे अंतर निश्चित करायचे आणि दोन्ही विभागाने कागदपत्र पूर्ण असेल तर त्याची परवानगी देण्याअगोदर याचा निर्णय घ्यायला सांगितलेला आहे. तलावाच्या बॅकवॉटरचा एक प्रश्न आहे त्या संदर्भात कोणता निर्णय झालाय. त्यासाठी जो नाला होता किंवा जे आपल्याकडे जो तलावाचा आउटलेटचा नाला होता त्या संदर्भात थोरात साहेब PWचे जाऊन ते नाल्याची पाहणी करणार आहेत आणि त्यांना आवश्यक असेल तसे ते काम कारवाई करणार आहेत.